ते सेलरचा मोमेंटम राहू शकला असतो. जर मार्केट 3:30ला बंद असतं तर आणखी कंटिन्यू मोमेंटम राहू शकलं असतं. म्हणजे आपण एखादी जर 100 मीटरची रेस धावू राहिलो, आपण स्पीडनं धावतो, स्पीडनं धावल्यावर आपण जे फिनिश लाईन राहते एक्झॅक्ट एक्झॅक्ट त्या फिनिश लाईन पाशी नाही थांबत, आपलं जे मोमेंटम राहते ते मोमेंटम आपल्याला पुढे घेऊन जाते. तसंच जे सेलर सेल करू राहिले त्याचं जे मोमेंटम आहे ते मोमेंटम ब्रेक कशामुळे झालं की मार्केटचा टाइम संपला. पण मार्केटचा जर टाइम नसता संपला तर त्यांचा मोमेंटम कंटिन्यू झाला असता. त्यामुळे असं दुसऱ्या दिवशी प्राइस जर फ्लॅट ओपन झाली तर ते होऊ शकते त्यांचं मोमेंटम कंटिन्यू करा, आणि गॅपअप जरी ओपन झाला तरी ते प्रयत्न करणार की त्यांचं जे एवढं मोठं मोमेंटम आहे बनलेलं ते मोमेंटम वाया नाही जाऊ देणार. म्हणजे इतकी मोठी कॅन्डल बनल्यावर जनरली मार्केट गॅपअप जरी ओपन झालं तरी प्राइस खाली येते एक लो मारायला, आणि फ्लॅट जर ओपन झाला तरी पण प्राइस खाली जाते. म्हणजे इतकी मोठी कॅन्डल बनल्यावर हा जो सेलर आहे ज्याने इतकी मोठी कॅन्डल बनवली येते तो इझिली हम्म. त्याच्या अगेन्स्ट मध्ये प्राइसला जाऊन येते. म्हणून जर एखादी माराबुजो बनली, एखादी बेरिश माराबुजो असली, बुलिश माराबुजो असली, त्याचा मोमेंटम इझिली वायपआउट होतो. त्याचा मोमेंटम वायपआउट करायला वायपआउट होते, त्याच्या अगेन्स्ट प्राइस जाऊ शकते पण टाइम लागतो. होऊ शकते 1-2 दिवस इथे सेलरला स्पेंड करावा लागेल, म्हणजे बायर सेलर होऊ शकते आपल्याला काही दिवस फाईट दिसेल, 1-2 दिवस प्राइस तिथंच घुमेल आणि त्यानंतर होऊ शकते की त्याचा मोमेंटम ब्रेक करायला बाहेर येईल आणि बाहेर त्याच्या हायच्यावर क्लोज करेल. पण इझिली एखादी जेव्हा बुलिश किंवा बेरिश माराबाजू बनते त्याच्या अगेन्स्ट मध्ये प्राइस जातो. आता जसं इथे इथे दिसून राहिला ही छोटी माराबाजू होती, याच्या अगेन्स्ट इथे प्राइस जाताना दिसत आपल्याला. इथे एक प्राइस जाताना दिसली पण इझिली शी माराबाजू बनली, जर माराबाजू बनली तर त्याच्या विरुद्ध प्राइस जातो. आता बघा, इथे ही माराबाजू बनली होती याने इथे सेलर आले याच्यात, या दिवशी पण सेलर आले पण इझिली खाली नाही जाऊ दिला. त्यानंतर अचानक एक मोठी माराबाजू बनली, त्यानंतर इथे गॅपडाऊन झालं, गॅपडाऊन होऊन पण प्राइस वरती गेली. पण सेलर आले होते, हे आले हम्म. होते आणि सेलर परत खाली आणलं त्याला. आता सेलर सेम लेवलला रजिस्टर होतं, सेम लेवलून खाली येताना दिसत आहे. म्हणजे जी माराबाजू आहे हम्म. त्या माराबाजू म्हणजे बायर असो किंवा सेलर असो ज्यांनी ती माराबाजू बनवली आहे त्याचं जे मोमेंटम आहे ते मोमेंटम तो कंटिन्यू करते आणि इझिली त्याच्या अगेन्स्ट प्राइसला जाऊन येते. म्हणजे तुमचं असं एखादा आपण स्विंग लो साठी पाहू राहिलो किंवा स्विंग हाय साठी पाहू राहिलो. आता समजून घ्या, आपण आता एखाद्या स्विंग हायवर गेलो, आता आपण स्विंग हायवर गेलेला आहे किंवा स्विंग लोवर गेलेला आहे. आता आपल्याला दिसून आलं की एखादा ट्रेंड चालू आहे, अप ट्रेंड चालू आहे, समजून घेऊ अप ट्रेंड चालू आहे. आता हा पाहू आपण अप ट्रेंड चालू आहे किती. आता समजून घ्या जसा हा अप ट्रेंड आहे, इथून प्राइस वर गेली होती, प्राइसने एक स्विंग हाय मारला, याच्यापेक्षा वर थोडा हाय मारला, इतका पण वर नाही गेला, थोडा वर गेला प्राइस. आता त्यानंतर प्राइस खाली हो. आली. आता प्राइस खाली आल्या जर आपल्याला अशी बुलिश माराबाजू दिसली, आता ती बुलिश माराबाजू सर समजून घ्या त्याच्या प्रिव्हियस कॅन्डलच्या वरचा क्लोज होत असेल. आता जशी ही प्रिव्हियस कॅन्डल आहे, या प्रिव्हियस कॅन्डलच्या हम्म. वरचा एखादी अशी बुलिश माराबाजू आपल्याला क्लोज होता दिसत असेल, बिलकुल आपण बाय साईडने ट्रेड करू शकतो त्या माराबाजूच्या बेसिसवर. आणि त्या माराबाजूचा हम्म. लो राहील, तो राहील आपला लो, राहील आपला स्टॉप लॉस. म्हणजे माराबाजूच्या बेसवर पण आपण ट्रेड घेऊ शकतो. आणखी कॅन्डलस्टिकची पॅटर्न आहे, हो. एक मिनिट. आता माराबुजूचे यांनी काय केलं, दोन तीन प्रकार काढले. हा माराबुजू असते. आता एक ओपनिंग माराबुजू म्हटल्या जाते आणि एक क्लोजिंग माराबुजू म्हटल्या जाते. आता जर क्लोजिंग माराबुजू आली आपण, तर क्लोजिंग माराबुजू आपल्याला रेअरली भेटते. क्लोजिंग माराबुजू सहसा आपल्याला मिळत नाही, एकदम प्युअर क्लोजिंग माराबुजू मिळणार नाही. क्लोजिंग माराबुजू मध्ये काय राहते, ओपनिंग माराबुजू आणि क्लोजिंग माराबुजू. ओपनिंग माराबुजू मध्ये काय राहणार, आता ही बुलिश माराबुजू आहे तर त्याचा ओपन इजिकल टू लो राहणार पण त्याचा क्लोज इजिकल टू हाय राहणार. आणि जो सहसा राहत पण क्लोज इजिकल टू हाय सहसा आपल्याला मिळत पण डॉट टू डॉट. ओपन इजिकल टू लो आपल्याला डॉट टू डॉट मिळणार, म्हणजे डॉट जो हम्म. ओपन आहे तोच लोएस्ट पॉईंट मिळणार बुलिश माराबुजू. आणि बेरिश ओपनिंग माराबुजू पण आपल्याला मिळून डॉट टू डॉट ओपन इजिकल टू हाय मिळेल आपल्याला. आताच आपण पाहिला की ओपन इजिकल टू हाय हो. हो. डॉट टू डॉट आपल्याला मिळू शकतो पण लो इजिकल टू क्लोज हो. आपल्याला मिळणार नाही. आता लो इजिकल टू क्लोज नाही आहे आणि ओपन इजिकल टू हाय आहे, आणि बुलिश मध्ये ओपन हम्म. इजिकल टू लो आहे पण वरून काहीतरी शाडो आहे त्याला बुलिशला, आणि बेरिशला खालून हम्म. काहीतरी शाडो आहे. अशा माराबाजूला म्हणतात ओपनिंग माराबाजू, ओपनिंग बुलिश माराबाजू आणि ओपनिंग बेरिश माराबाजू. आता याला चार्टवर पाहू आपण. आता हा निफ्टीचा चार्ट आहे. मग क्लोजिंग माराबाजू पाहू. क्लोजिंग माराबाजू कधी करायला, ओपन राहणार, ओपन इजिकल टू लो नसणार पण क्लोज इजिकल टू त्याचा हाय असणार. आता हा क्लोज इजिकल टू हाय डॉट टू डॉट आपल्याला मार्केटमध्ये नाही भेटणार, नाही भेटणार. नाही भेटणार. आता हम्म. बेरिश माराबाजू आहे, याचा ओपन इजिकल टू हाय नसणार पण क्लोज इजिकल टू लो असणार, पण हा पण लो आपल्याला डॉट टू डॉट मार्केटमध्ये नाही भेटणार. म्हणजे जी नाही क्लोज भेटणार. माराबाजू आहे ती आपल्याला डॉट टू डॉट पुढे मार्केटमध्ये नाही मिळणार. पण तशा टाईपची हम्म. आपल्याला एक्झॅक्ट कॅन्डल मिळू शकते. आता जशी निफ्टीमध्ये मी कॅन्डल काढलेली आहे, आता इथे ही कॅन्डल काढलेली आहे बेरिश बेरिश क्लोजिंग माराबाजू, ही बुलिश क्लोजिंग माराबाजू. तर याच्यात फरक काय असतो, आता जर समजून एखादा स्टॉक आहे, आता आपण हम्म. कंपेअर
बुलिश आणि बेरिश दोन्ही कॅन्डल आणि क्लोजिंग आणि ओपनिंग माराबुजू, ओपनिंग आणि क्लोजिंग माराबुजू मध्ये कोणती कॅन्डलस्टिकचा पॅटर्न स्ट्रॉंग आहे समजून घ्या. एक स्टॉक आहे, हा आहे इन्फोसिस. हा इन्फोसिसचं उदाहरण घेऊ आणि इकडे घेऊ विप्रो. आता बुलिश आपण उदाहरण घेऊ. दोन्हीकडे आपण बुलिश माराबुजू काढू, एक क्लोजिंग काढू आणि एक ओपनिंग काढू. आता या दोन्ही बुलिश माराबुजू आहेत, एक ओपनिंग माराबुजू आहे आणि एक क्लोजिंग माराबुजू आहे. आता ओपनिंग मध्ये काय, ओपन इजिकल टू लो आहे याचा, हा क्लोज आहे आणि हा वरचा हाय आहे. आता याचा क्लोज इजिकल टू हाय आहे, हा ओपन आहे आणि हा खालचा लो आहे. आता याच्यात जर पाहिलं, आता सुरुवातीला बघा ओपनिंग माराबुजूमध्ये काय झालं, ओपन झाल्याबरोबर त्याच्यात बाहेर आले, म्हणजे जसं मार्केट प्राइस ओपन झाली, मार्केट ओपन झालं, ओपन झाल्याबरोबर त्याच्यात बाहेर आले आणि बाहेरने काय केलं, बाहेरनी प्राइसला ओपन झाल्याबरोबर वर नेलं आणि ओपन झाल्याबरोबर वर नेलं, ओपन झाल्याबरोबर वर नेला आणि जो दिवसाचा हायेस्ट पॉईंट होता त्या हायेस्ट पॉईंटवर नेलं, पण हायेस्ट पॉईंटवर क्लोज नाही करू शकले बाहेर ओपनिंग माराबुजू. दिवसभर बाहेरने कंट्रोल केला, एक स्ट्रॉंग कॅन्डल बनवली, एक स्ट्रॉंग गेन सोबत प्राइसला क्लोज केलं, पण दिवसाचा जो हायेस्ट पॉईंट होता त्या हायेस्ट प्राइसवर क्लोज नाही करू शकले. दिवसाच्या एंडला याच्यात सेलरची एंट्री झालेली आपल्याला दिसली, इथे दिवसाच्या एंडला सेलरची एंट्री झाली. आता या माराबुजूमध्ये ही क्लोजिंग माराबुजू आहे, विप्रो मध्ये बनलेली. विप्रो मध्ये काय झालं, ओपन झाल्याबरोबर सेलर आले, ओपन झाल्याबरोबर सेलर आले, सेलर एक लो मारला, त्यानंतर तिथून बाहेरने एंट्री केली, बाहेरने एंट्री करून प्राइसला वर नेला. सेलरचा जो गेन होता तो सेलरचा गेन पूर्ण वायपआउट केला आणि प्राइसला त्याच्या वर एक दिवसाच्या हायेस्ट प्राइसवर नेला, दिवसाच्या हायेस्ट पॉईंटवर नेला आणि त्या दिवसाच्या हायेस्ट पॉईंटवर क्लोज केला, म्हणजे तो दिवसाचा हाय होता जवळपास त्याच हायेस्ट पॉईंटवर क्लोज केला. आता फरक काय, इथे सुरुवातीला सेलर आले, इथे एंडला सेलर आले. जर आपल्याला दोन्ही स्टॉक मध्ये अशा कॅन्डल दिसल्या तर काय वाटते, कोणती कॅन्डल स्टॉक असेल, कोणता ट्रेड आपण प्रेफर करायला पाहिजे, इन्फोसिसचा ट्रेड प्रेफर करायला पाहिजे की विप्रोचा ट्रेड प्रेफर करायला पाहिजे? इन्फोसिसचं. का, रिझन रिझन नाही सॉरी, विप्रोचा करायला पाहिजे, कारण की त्याच्यात बायर्स आणखी आहे इंटरेस्टेड, तर टाइम संपला म्हणून ते आणखी बायर नाही करू शकले, आणखी 10 वर नाही घेऊ शकले, पण नेक्स्ट डे ते मे बी डेफिनेटली नेक्स्ट डे वर घेऊन जाईल ट्रेंड. आणि आणि आणखी एक रिझन आहे की इन्फोसिस मध्ये काय झालं, इन्फोसिस मध्ये दिवसाच्या एंडला सेलर आले, सेलरने होऊ शकते थोडासा ट्राय केला आणि त्यांना थोडाफार सक्सेस पण मिळाला. आता होऊ शकते जेव्हा नेक्स्ट डे प्राइस ओपन होईल तेव्हा हे जे सेलर आहे सेलर आणखी ट्राय करतील, कारण की यांच्यापाशी थोडाफार कॉन्फिडन्स आलेला आहे. पण विप्रो मध्ये सेलरने सुरुवातीलाच ट्राय केला आणि सुरुवातीलाच ट्राय करून ते सेलर सक्सेस नाही होऊ शकले आणि दिवसाच्या एंडला जे बायरनी दिवसाच्या हायस्ट पॉईंटवर क्लोज केला, त्यानंतर जेव्हा नेक्स्ट डे मार्केट ओपन होईल तेव्हा जे सेलर रेट हेवाले यांच्यापाशी कॉन्फिडन्स नाही, यांचा कॉन्फिडन्स एकदम डाऊन झालेला आहे आणि जे बायर्स आहे त्याचा कॉन्फिडन्स एकदम हायर आहे. त्यामुळे कसं आपण त्यामुळे विप्रोचा स्टॉक घ्या, म्हणजे जी क्लोजिंग मारवली आहे ती जास्त चांगली स्ट्रॉंग परफॉर्म करेल. जर सेम आपण बेरिजच्या केसमध्ये घेतलं तर बेरिशमध्ये पण बेरिशवाली क्लोजिंग माराबुजूच आपल्याला चांगलं परफॉर्म करता येईल. आता बेरिशमध्ये नॉर्मली आपल्याला हा सेम नसते ना, म्हणजे काहीतरी डिफरन्स असते त्यामध्ये. काय म्हटलं, क्लोज आणि हाय मध्ये, हा क्लोज आणि हाय आपल्याला नॉर्मली असते. हा, म्हणजे आपल्याला नॉर्मली इन्फोसिस वाली कॅन्डल आहे ही वाली आपल्याला जास्त दिसते आणि ही वाली विप्रो वाली कमी दिसते.
विप्रोवाली पण दिसते, पण त्याला थोडीफार शॅडो राहू शकते, एकदम थोडी शॅडो, हा वरती शॅडो असते. हा थोडंफार प्राइस मध्ये थोडी difference राहणारच. difference असते. कारण की एकदम डॉट टू डॉट नाही मिळणार, कारण की ओपन लो नाही मिळणार. किंवा ओपन हाय हा सेम लावू शकते जर एखादी पॉझिटिव्ह असेल. ओपन हो. झाल्याबरोबर वर जातो लगेच, त्यामुळे ओपन लो त्याचा सेम राहतो. आणि जर एखादी निगेटिव्ह हम्म. न्यूज असेल तर स्टॉक ओपन झाल्याबरोबर लगेच खाली येतो, त्यामुळे त्याचा ओपन हाय सेम राहू शकतो. पण स्टॉक जेव्हा हम्म. क्लोज होतो, तर क्लोज होताना त्याचा जो हाय त्यांनी मारलेला आणि जी क्लोजिंग प्राइस आहे ते सेम राहील याची पॉसिबिलिटी कमी असते. कारण की जेव्हा आपण हो. पाहतो मार्केट जेव्हा 3:30 ला बंद होते, आज आता आपण निफ्टीचा चार्ट, निफ्टीचं उदाहरण देतो मी. शेवटी काय होते मार्केटमध्ये, हा असा काऊन नाही राहत, क्लोज इजिकल टू हाय काऊन नाही राहत किंवा क्लोज इजिकल टू लो का नाही राहत, असं उदाहरण देतो. आता निफ्टी बा किती दिसत आहे, 717 क्लोज दिसत आहे, 24,717. हम्म. पण ऍक्च्युअल हो. क्लोज निफ्टी कितीला झाला, ऍक्च्युअल क्लोज झाला निफ्टी दिवसाच्या डे लो वर क्लोज झालेला आहे. ऍक्च्युअल क्लोज झाला निफ्टी 699.45, 24,699.45. पण काय होते जेव्हा हम्म. आपली जी क्लोजिंग प्राइस येते, आता जशी प्री ओपनिंग सेशन म्हणजे ओपनिंग प्राइस येते, ते काय करते 9 ते 9:08 जो टाइम असते त्याची ऍव्हरेज प्राइस काढते आणि ते सांगते, ते आपल्याला दाखवते. ऍव्हरेज प्राइस असते 9 ते 9:08 मध्ये जी ट्रेडिंग होते त्याची ऍव्हरेज प्राइस असते, ती आपली ओपनिंग प्राइस. आणि क्लोजिंग होताना जी पूर्ण दिवसभराची जी ऍव्हरेज प्राइस असते ती ऍव्हरेज प्राइस निघते आणि त्या ऍव्हरेज प्राइसला क्लोजिंग प्राइस म्हणून कन्सिडर केलं जाते. आता आता काय होते, आता हे शेवटी हे मुवमेंट आलेली आहे 3:30 अखेरच्या शेवटच्या 15 मिनिटात. आता दिवसाची ऍव्हरेज प्राइस जर समजून घ्या 717 असेल. आता ही जी शेवटच्या 15 मिनिटात मुवमेंट आलेली, ही 15 मिनिटाचा मुवमेंट जी आहे ती एवढा इम्पॅक्ट नाही पाडू शकत ऍव्हरेज प्राइसवर. त्यामुळे याची जी क्लोजिंग आहे ती ऍव्हरेज प्राइस थोडी वर आली. कारण की ही जी 15 मिनिटात आखरी शेवटची मुवमेंट आली, ही दिवसभराच्या ऍव्हरेज प्राइसवर नाही इम्पॅक्ट पाडू शकली ना जास्त. कारण की ऍव्हरेज पूर्ण दिवसभराची ट्रेडिंग प्राइस आहे, जेवढ्या प्राइसवर ट्रान्झॅक्शन झाले त्याची पूर्ण ऍव्हरेज प्राइस काढली. तर आता ऍव्हरेज प्राइस जी आली पूर्ण दिवसभराची, आता हे पण प्राइस पकडायला गेली 15 मिनिटाची त्याच्यात, तर त्या ऍव्हरेज मध्ये ही 31-15 मिनिटाची प्राइस जास्त इम्पॅक्ट नाही पाडू शकली. म्हणून त्याची प्राइस ऍव्हरेज प्राइस 717 वर आली क्लोजिंग. म्हणून निफ्टी आपल्याला 717 क्लोज होताना दिसत. आता आपण जेव्हा हो. मार्केट पाहतो आपल्याला 3:30 वाजता वेगळी प्राइस दिसते आणि लगेच एका मिनिटांनी 3:31 त्याची ऍव्हरेज प्राइस आपल्याला शो होते. हम्म. म्हणून कसा Right. बेरिश मध्ये पाहिलं तर बेरिश मध्ये क्लोज इजिकल टू लो नाही दिसतात आणि बुलिश मध्ये जर पाहिलं तर क्लोज इजिकल टू हाय दिसणार नाही. आता ही बुलिश कॅन्डल आहे, याचा हाय आणि वरून शॅडो दिसणारच. बेरिश कॅन्डल आहे, आता ही हो. बेरिश कॅन्डल आहे. ओपन इजिकल टू हाय आहे, 1 पॉईंटचा फरक हो. आहे. एक्झॅक्ट नाही, एक पॉईंटचा 1 पॉईंटचा फरक आहे, पण एक्झॅक्ट पण मिळतो एक आपल्याला. हा. हम्म. पण खालून शॅडो दिसणारच. हो. कारण की ऍव्हरेज प्राइस काढला जाते, त्यामुळे हा असर येतो. आता ही बुलिश कॅन्डल आहे. अच्छा, ओपन इजिकल टू लो हा एक्झॅक्टच आहे. 25 पैशाचा फरक आहे फक्त. 25 पैसे म्हणजे काहीच नाही झाले. 25 पैसा फरक आहे, पण वरून शॅडो दिसत आहे. हो. ती ऍव्हरेज प्राइस असते, त्या ऍव्हरेज प्राइस मुळे हा इम्पॅक्ट येतो. ओके. ठीक आहे, बाकी आपण पाहू उद्या ना, कारण की आशिष सर नाही. आता त्या सरला जास्त जास्त गरज आहे, एकूण बेसिक पूर्ण एकूण एक बारीक सारीक गोष्टीची त्यांना गरज आहे, कारण की ते एकदम नवीन आहे. हो. आता तू तरी याच्या आधी पण खूप सारे कॅन्डलस्टिक वगैरे स्टडी केलाच असेल. कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्न स्टडी केलंच असेल, त्यामुळे कसं एखादा सेशन तू मिस पण केला तर काही इम्पॅक्ट जास्त इतका इम्पॅक्ट नाही ना, तू कव्हर करू शकतो, ते सर कव्हर नाही करू शकणार. राईट. ठीक आहे, चालेल. ठीक आहे.